कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी बघितलं ना एजेंनी काय केलं? सरळ साखरपुड्याची तारीख ठरवून मोकळे झाले। मग चांगली गोष्ट आहे की तारीख ठरली आजी आहे। कशी चांगली गोष्ट आहे ते? म्हणजे मला तुम्हाला सांगायचंच होतं पण मला कळत नाही कसं सांगू। आता आपलं यश आहे ना, त्याचं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी ना रेवती, मला जरा ना असं वाटलं होतं थोडस। हो ना जी तुम्हाला वाटलं होतं, मग मला कळत नाहीये एजेंना कसं कळत नाहीये? हे बघा गेले 2 दिवस मी त्यांना सतत हेच सांगायचा प्रयत्न करते। ते बोलले सुद्धा यश आणि रेवती बरोबर। मग ते दोघं काय म्हणाली? अहो आता काय, एजेंनी विचारलं पण त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे या गोष्टीला साफ नकार दिला त्यांनी। असं कसं? ठीक आहे, तर मग नकार दिल्यानंतर आपण काय करू शकतो त्यावर? त्या दोघांचं जर एकमेकांवर प्रेम आहे तर त्यांनी स्वतःसाठी उभं राहायला नको? दोघं, ऐक तू माझं, दोघंही नकार देत आहे, मग त्याला इतर कोणी काय करणार? तू मी काय करू शकणार? नाही आजी, काय ना त्यांना भीती वाटते एजेंटची म्हणून नाही असं असं असू शकतं कदाचित की म्हणतात ना ते काय तरुण वयामध्ये असं ते एकमेकांबद्दल आकर्षण असणं। म्हणजे नाही. जर लग्नाचा विषय निघाला असेल की नाही त्यावेळेला ते दोघं गोंधळले असतील, मग आकर्षण असेल, लग्नाबद्दल काही त्यांना विचारच करायचा नसेल, कदाचित रेवतीला विचार करायचा नसेल लग्नाबद्दल, तिने नकार दिला। नाही असं हे नाही। बघ, असं असतं तर तिने आपल्याला येऊन सांगितलं असतं की नाही, तुझ्याशी किंवा माझ्यासोबत ती काहीतरी बोलली असती, मग यशला देखील एक आत्मविश्वास आला असता, तो देखील ठामपणे अभिरामशी बोलला असता, हो माझं रेवतीवर प्रेम आहे। हो. पण आता इथं कशात काही नाहीये लीला, आणि आपण एवढं सगळं का तडफड आजी करतोय? आजी, हो हो तुमचं बरोबर आहे, पण मला माहितीये ना असं नाहीये त्याचं लीला लीला, तुला माहित असून मला माहित असून काय उपयोग आहे? आणि जरा आपण आता हे थांबूया इथे, बस एक मिनिट लीला, आता माझं ऐक बघ, शांत डोकं ठेव आणि ऐक। अभिरामनं श्वेताच्या आईला शब्द दिला आणि आता श्वेताचं पुन्हा लग्न मोडणं मला तरी आवडणार नाही। भीती वाटते या सगळ्या गोष्टीची। मी खरं सांगते लीला, मी प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे की नाही, तुला साथ दिली आहे की नाही, या वेळेला नाही देऊ शकणार साथ। या बाबतीत मी तुला आधार लागला तर आहे तुला आधार देण्यासाठी, पण तुझ्या बरोबरीनं मी या बाबतीत तरी उभी नाही राहू शकणार बाळा। बघितलंस ना सगळं काय झालंय ते, आता मला भीती वाटते या सगळ्याची। राहू दे आजी। खरं सांगते मी, नको यात पडायला, होऊ दे जे होतंय ते। आजीने माझी साथ नाही दिली म्हणून काय झालं? यश आणि रेवूसाठी मला हा लढा द्यावाच लागणार। अरे वाह किशोर साहेब, वेलकम। काय आज माझी आठवण कशी काय काढली? आठवण तर तुझी रोज येते रे, पण आतमध्ये राहूनही तुझे उद्योग काही संपले नाहीत, म्हणून म्हणलं भेटायला यावं। म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? बाहेर यायची घाई झालीये का? सरस्वतीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधतोयस? अरे मग काय करायला हवं तुम्ही? तुम्ही सांगितलं होतं ना मला की इथून बाहेर काढाल म्हणून, पण काय मी इथेच अडकून आहे। आणि तुमच्याकडून पण काही मला हालचाल होताना नाही दिसली, म्हटलं मग स्वतःच करायला हवं काहीतरी। तुम्ही सगळे जगताय हो तुमचं आयुष्य एकदम सुखात बाहेर, पण मी इथेच चढतोय। म्हणून घेतली मी माझ्या बहिणीची मदत। हे विक्रांत, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की योग्य वेळ आली की मी तुला बाहेर काढीन, आणि उगाचच ना घाई करून स्वतःसाठी सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवू नकोस। आणि आणखीन एक, यापुढे परत कधीही सरस्वतीला जर इमोशनली ब्लॅकमेल केलंस
फक्त गाठ माझ्याशी. आणि हा कोण आहे माणूस? आयुष्यात काही घडलं तरी त्याचं फक्त एकच असतं, योग्य वेळ येऊ दे. ईश्वरा, याची योग्य वेळ लवकरच येऊ दे रे बाबा. मुद्दाम करताय ना हे? मग सगळ्यांना कळत नाही ना तुम्ही चुकीचं वागताय ते, म्हणून करते मी. काय चूक काय बरोबर हे तुम्ही सांगूच नका आम्हाला. आम्ही तुम्हाला नाईलाजाने लिलाई म्हणतो हे बऱ्याचदा सांगून झालंय आमचं. कारण आमच्यासाठी तुम्ही अजूनही त्याच सतत चुकणाऱ्या, बेजबाबदार आणि सगळ्यांना फसून या घरात आलेल्या लीला आहात. आम्हाला शिकवायला जाऊच नका तुम्ही. मी अजिबात कोणाला शिकवायला वगैरे जात नाही. मी हे सगळं फक्त माझ्या बहिणीच्या आणि यशच्या सुखासाठी करते. तुमची बहीण आणि माझ्या भावाला काय वाऱ्यावर सोडलंय मी? त्याला बहीण आहे आणि यशचं लग्न एजेंनी श्वेता सोबत ठरवलंय आणि एजे जे ठरवतील तेच होणार. दुर्गा थांब. हे बघ, एकदा माझ्यावरचा राग सोडून मनातले आढीवेढे बाजूला ठेवून यशचा विचार कर आणि विचार त्याला त्याचं खरंच चूक कशात आहे. अगं त्याचं रेववर प्रेम आहे आणि तरी सुद्धा जबरदस्ती तू त्याचं लग्न लावतीये श्वेता बरोबर. प्रेम? तिने फसवलंय माझ्या भावाला. असं काही नाही, हे सगळं ना फक्त तुला वाटतंय. आणि मुळात खरं प्रेम कधीच हरत नाही. त्यामुळे रेवू आणि यश नक्की एकत्र येणार. खऱ्या प्रेमाचा अर्थ माहितीये का तुम्हा बहिणींना? अजून किती मुलांना फसवणार आहे तुमची बहीण? काय म्हणायचंय तुला? ऍक्टिंग? चांगला अभिनय करता, काहीच माहित नसल्याचा. ऍक्टर व्हायचं होतं ना तुम्हाला? तुम्ही विसरले असलात तरी माझ्या लक्षात आहे. रेवतीचं हे पहिलं प्रेम प्रकरण नाहीये, हो ना? याआधी एका दुसऱ्याच मुलाला तिने लग्नाचं वचन दिलं होतं. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे तो मुलगा ऑलरेडी मॅरिड होता हे तिला माहित होतं, नाही का? आणि एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत होती तुमची बहीण. आठवलं? आधी एजे आणि आता माझ्या भावाला अडकवायला निघालात तुम्ही. अख्खं कुटुंबच खोटारड आहे तुमचं. पण आता वाटेल ते झालं तरी एका चारित्र्यहीन मुलीशी लग्न लावून माझ्या भावाचं आयुष्य खराब करणार नाहीये मी. नाही दुर्गा, तुला वाटतंय तशी नाहीये माझी रेव. मी यशचं लग्न श्वेताशी होऊ देणार नाहीच आहे. पण माझी रेव सुद्धा अशी नाहीये हे सिद्ध करूनच दाखवीन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.